प्रेम प्रकरणातून अमरावती शहरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या अनुभव धाकडे नामक युवकाने एक आठवड्यापूर्वी आपले जीवन संपविले होते। रामगाव शेत शिवार येथील झाडाला अनुभव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता। यामुळे नातेवाईकांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली होती। त्याच्या मृत्यूला एका युवतीसह तिचे आई वडील आणि होणाऱ्या पतीला जबाबदार ठरवल्याची माहिती अनुभवने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिली होती। त्यात त्याने न्याय देण्याची मागणी सुद्धा त्या नोटमध्ये नमूद केल्याने नातेवाईकांनी सुद्धा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली होती। नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे एसीपी यांनी आश्वासन दिल्यावर अनुभवचे अंतिम संस्कार करण्यात आले। मात्र एक आठवडा संपला तरी सुद्धा पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही। अनुभवच्या सुसाईड नोटमध्ये सर्व हकीकत असतानाही चौकशी केली नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे। अनुभव आणि त्या युवतीचे गेल्या 4 वर्षापासूनचे प्रेम संबंध, त्यांच्या भेटी, त्याने तिला दिलेल्या भेटवस्तू, दोघांचे फोटो इतकंच नव्हे तर दोघांनी सावंगा देवस्थान येथे लग्न केल्याचे फोटो सुद्धा अनुभवच्या नातेवाईकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले। सोमवारी पुन्हा आता न्याय मागणीसाठी पोलीस आयुक्तालय येथे धाव घेऊन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन देण्यात आले। 6 पान असलेल्या निवेदनात अनुभव धाकडे आणि त्या युवतीची हकीकत स्पष्ट केली आहे। मृत्यूच्या आधी त्याला सोन्याचे दागिने, मोबाईल परत घेऊन जाण्यास त्या युवतीने तिच्या भावाने फोन करून बोलाविले होते। त्याला तिच्या होणाऱ्या पतीने सुद्धा फोनवर धमकी दिली होती। अनुभवला बँकेत 20,000 जमा करण्यासाठी त्याच्या काकाने दिले होते, मात्र बँकेत रोख जमा झाली नाही। त्याला मानसिक त्रास दिला असल्याने त्याने हे पाऊल उचलले। त्याच्या मोबाईलमधून सर्व तपासून चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। नातेवाईक नसून परिसरातील शेकडो महिला अनुभवच्या बाजूने आहे। त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत। अनुभव अरुण धाकडे हा सुशिक्षित मुलगा होता। त्याच्यावर अन्याय झाल्यामुळे आम्ही त्याला न्याय मिळवण्यासाठी इथे आलेलो आहोत। अनुभव धाकडे हा अतिशय सुशिक्षित आणि समजदार आणि एकदम चांगला मुलगा होता। त्याला प्रामाणिक होता। त्याला या मुलीसोबत प्रेम होतं। 3 वर्ष आम्हाला सर्व नगरातील लोकांना माहीत होतं। आम्हाला 3 वर्ष अगोदर माहीत झालं। एवढं करूनही त्या मुलींना सगळ्यांना माहीत असूनही सर्व त्याच्याकडचं नगद वगैरे घेऊन त्याच्यासोबत धोका करून त्याला डिप्रेशनमध्ये टाकून त्याच्या ऐन वेळेवर लग्नाच्या वेळेवर त्याच्यावर ताण आणून का बा तुझ्याबद्दल मी रिपोर्ट देतो, तू मला जबरदस्ती करत आहे, मी तुझ्यासोबत लग्न करत नाही, जरी मी तुझ्यासोबत प्रेम केलं असन पण मला तू पाहिजे नाही, तुझ्याजवळ पैसा नाही, तुझ्याजवळ घर नाही, तुझ्याजवळ असं नाही, असं करू त्याच्यावर डिप्रेशन टाकून त्याला मृत्यूस भाग पाडले। पण आम्हाला तर असं वाटतं का त्यानं स्वतः आत्महत्या केलीच नाही। तिच्या घरच्यांनी सगळं मिळून त्याला स्वतः मारून टाकून कुठेतरी तिथं नेऊन लटकून दिलं। पासपानं त्याचा जीव गेला सर। त्याच्या डिप्रेशनमध्ये आला होता तो। तिच्या खोट्या आरोपाने हिला सजा झाली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे। बस आमचं हेच म्हणणं आहे की तिच्या आई वडिलाला, तिच्या नवऱ्याला जी सगाई केली त्याला आरोपी ठरवावं, त्यांना गुन्ह्यामध्ये घ्यावं हेच आमचं म्हणणं आहे। मिळाला आज त्याला न्याय नाही मिळाला तर असा कोणाच पोराला न्याय नाही मिळणार, असंच होणार आहे। असे आई बापा घरात यायचं हे खाणार आहे। मुलीनं आणलं, गळ्यातलं दिलं, कानातलं दिलं, आई लपून ठेवते घरात सांगत नाही आणि असे मग जीव जातात। त्याला न्याय मिळालाच पाहिजे। हे कधी असं घ्यावी आणि आम्हाला समोर काय करावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला पुढे हे चालवणे म्हणजे न्याय मागण्यासाठी। लोकांच्या पोराला मारा नसून लोकांच्या लग्न लाव अशी रणनीती आहे का? अशी आहे का रणनीती? अशा न्याय होईल का सरकार? होईल? हा न्याय पुरत झाला पाहिजे। पोरग जेवून असं बाहेर गेलं बोलावला तसं आलाच नाही घरी, न्याय द्या, याचा न्याय झालाच पाहिजे। असंच कोणा पोरीच्या मायनं भाड खा आणि दुसऱ्या संग लग्नाला त्या पोराला मारून टाका असं आहे का सरकारचं म्हणणं? हा न्याय पूर्ण झालाच पाहिजे। नाही झाला तर पुरं घर जाईन दिसं आलं, पुरा मोला एक होईल म्हणजे मोल्यात पाहिजे नाही माझी। या निवेदनावर आता पोलीस कोणती कारवाई करेल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। न केल्यास त्यांना म्हणजे मारण्यास जे गुन्हेगार आहे त्यांना अटक झालीच पाहिजे। पण जे नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यांनी आमची कुठलीच तत्कार घेतली नाही, म्हणजे कुठलाच न्याय आम्हाला दिला नाही। त्यांनी 8 दिवस झाले आणि कुठली चौकशी नाही केली। ते सरळ म्हणजे असे फिरत आहेत चांगले, बरा गेला म्हणते आमचा काटा गेला।
आम्हाला लग्न करायला मोकळा झाला असं विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.